माझा आजचा दिवस थोडा मोठा आणि गडबडीचा आहे. आज लवकर उठली आणि उपवास मला पकडायचा होता. कारण कालच मला ना आमच्या वाडीमध्ये सुहासिनी जेवणाचं आमंत्रण होतं. घरातली लवकर कामं आवरली आणि मला तिकडे मदत करायला जायचं होतं. तर हे बिंडुकलं मागं-मागं आलं, "इम्मी मी पण येणार, मी पण येणार." आता ठाण्याला गेलं पूर्ण विसरून जातो मला, पण इथे माझ्या मागे-मागे. तिथं गेली तर बायका जमा झालेल्या होत्या, पुरण करायचं होतं आणि हे पिल्लू बोललं, "मला पण घ्या ना व्हिडिओमध्ये." लय होतं. तर काय झालं माहिती आहे का, डाळ आहे ना अर्धी कच्ची शिजलेली म्हणून पहिलं पुरण यंत्रात केली आणि नंतर ह्या काकी पाट्यावर वाटत होत्या आणि त्या येसू आत्यांच्या घरी कार्यक्रम होता बरं का. आणि हे येसू आत्याच्या जाऊबाई आहेत, त्यांनी ना चुलीवरती खिचडी बनवलेलं आणि ह्या सगळ्या आज सुहासिनी जेवणासाठी होत्या. त्यांच्याच घरी खिचडीचं पण होतं बरं का, म्हणजे ज्यांचा उपवास होता त्यांना खिचडी पण होते. आता नंतर आहे ना पोळ्या करायच्या होत्या आणि तुमच्या निल्याबाईला पोळ्या पण आल्या ना चुलीवरच्या, म्हणजे भाजायला तर शिकले. हात थोडा भाजला माझा, पण मी कोणाला सांगितलं नाही, कारण का सगळे काळजी करत होते आणि कौतुक पण करत होते. "शहरात राहते तरी पण तुला पोळ्या येतात, नाहीतर आजकालच्या पोरी चुलीकडे यायला पण मागत नाही." मला 1-1.5 तास चांगलं मी बसलेले, पण जाम गरम झालं चुलीपुढं आणि धुराने माझे डोळे झोंबायला लागले. मग त्या दुसऱ्या काकी बोलल्या, "बाळा तू उठ, मी करते." ह्या माझ्या सख्या चुलत मोठ्या सासूबाई आहेत आणि बाकीच्या सगळ्या वाडीतल्या काकी आहेत बरं का. लय भारी-भारी त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकता-ऐकता 1-2 तास कुठे गेले कळालंच नाही आणि त्या होत्या येसू आत्याच्या सूनबाई होत्या. मग मला दुसरं काम लावलं, ज्या पण पोळ्या सुपात होतील ना त्या अशा पसरून ठेवायच्या. कारण का संध्याकाळी जेवण होतं ना आणि गरमीमुळे खराब होतील म्हणून अशा हवेशीर ठेवण्यात आलेल्या होत्या. तोपर्यंत आंटी जसं तुम्हाला सांगितलं त्यांच्या जाऊबाई सगळ्या तळणांचा कार्यक्रम करत होत्या आणि दुसऱ्या घरामध्ये 2 चुली पेटवण्यात आलेल्या होत्या. काहीतरी 1-1.5 किलोच्या पोळ्या करायच्या होत्या. सगळ्या पोळ्यांना 2-3 तास झाल्यानंतर सर्वांना चहा देण्यात आलं आणि आम्ही आता घरी चाललो. बाबा जाता-जाता आंबे भेटले ना झाडाचे ताजे-ताजे. मला पहिल्यांदा सापडले. मी एवढी खुश झाली ना, ते पण एवढे मोठे-मोठे. घरी जाऊन आहे ना पिकत घातले आणि मी झोपली बाबा. कारण का ना कंबर दुखायला लागलेली चुलीपुढं बसून. ते 6 वाजताच उठली आणि परत मला वाडीमध्ये जायचं होतं. आता सुहासिनी जेवणाचा कार्यक्रम होणार होता. म्हणून साडी वगैरे नेसली. भीती वाटत होती. पण समोर मामा दिसले, त्यांच्या पाठी फास्टमध्ये चालली, कारण का अंधार पडायला लागलेला आणि विहिरीकडे मला भीती वाटते. गेल्या गेल्या आरती चालू होती. देवीची, रेणुका देवीची आरती झाली. परत सर्व सुहासिनीचे येसू आत्याने पाय धुतले, त्यांच्या सूनबाईंनी हळदी कुंकू लावली आणि मला भंडारा, म्हणजे सगळ्यांनाच भंडारा लावण्यात आला. आणि जेवणामध्ये सगळं केलेलं, पुरणपोळ्या, वडी, 2 प्रकारच्या भाज्या, घुगऱ्या, गरम गरम वाफाळलेली शेक आणि ना गुळवणी आणि गुळवणीवरती दुधाची धार, सगळं काही जेवण होतं. सगळ्यांचे म्हणजे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर येसू आत्याने नमस्कार केला आणि काय चुकलं माकलं असेल भोळं बाबड्यापणानं माफ कर अशी पण देवाला प्रार्थना केली. जेवल्यानंतर घरी यायला थोडा उशीर झाला आणि तर आजचा हा माझा असा वाडीतला काहीतरी दिवस आणि माझा लूक होता.